गुरुपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी आपण आपल्या गुरूंना देवाप्रमाणे मानून कृतज्ञता व्यक्त करतो. या दिवसाला व्यास पौर्णिमा म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी व्यास हे ऋषी पराशर आणि माता सत्यवती यांचे पुत्र होते. ते अत्यंत ज्ञानी आणि तेजस्वी होते. हिंदू धर्मात त्यांना आद्य गुरु म्हणजे पहिले गुरु मानले जाते. पौराणिक कथेनुसार महर्षी व्यासांनी मानवाच्या कल्याणासाठी अथांग ज्ञान सोप्या भाषेत मांडले. त्यांनी वेदांचे वर्गीकरण केले. मूळ अथांग वेद समजायला कठीण होते. व्यासांनी त्याचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. वेदांचे हे विभाजन केल्यामुळेच त्यांना वेदव्यास हे नाव मिळाले. त्यांनी महाभारतासारख्या महाकाव्याची रचना केली. तसेच 18 पुराणे आणि उपनिषदांचे ज्ञान जगाला दिले. महर्षी व्यासांनी जगाला अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग दाखवला. त्यांनी मानवी जीवनाला जगण्याची योग्य दिशा दिली. म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्माचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा होऊ लागला. गुरु शब्दाचा अर्थ बघूया. गुरु म्हणजे अंधार किंवा अज्ञान. रू म्हणजे प्रकाश किंवा अंधार नष्ट करणारा. अर्थात जो आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतो तोच खरा गुरु. आता गुरुपौर्णिमेचे महत्त्व बघूया आणि ते साजरीकरण कसं करतोय ते बघूया. आपल्या आयुष्यात आईवडील हे आपले पहिले गुरु असतात, कारण ते आपल्याला जगायला शिकवतात. त्यानंतर शिक्षक, आध्यात्मिक गुरु किंवा आपल्याला चांगली दिशा दाखवणारी कोणतीही व्यक्ती आपली गुरु असू शकते. या दिवशी काय केले जाते? आपण गुरुपूजन करतो. शिष्य आपल्या गुरूंच्या चरणी जाऊन त्यांचे दर्शन घेतात, त्यांचे पूजन करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा देतात. कृतज्ञता व्यक्त करतो. गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन किती समृद्ध झाले याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. मंदिरात आणि आश्रमांमध्ये महर्षी वेदव्यासांची विशेष पूजा केली जाते. थोडक्यात सांगायचे तर गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या, आपल्याला चांगला माणूस बनवणाऱ्या गुरुप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक पवित्र दिवस आहे. गुरुविण कोण दाखवी वाट, आयुष्याचा हा दुर्गम घाट. या उक्तीप्रमाणे गुरुशिवाय जीवनाला योग्य दिशा मिळू शकत नाही. हा संदेश हा दिवस आपल्याला देतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा. माझे पुढील व्हिडिओ असेच बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.